जर एखादी बातमी डेप्युटी कलेक्टर बद्दल असेल तर निश्चितच त्याने कुठेतरी मोठी कारवाई केली असेल किंवा कायदा व न्याय व्यवस्था कायम ठेवण्यासाठी मोठं पाऊल उचललं असेल असंच आपल्याला वाटतं। परंतु ज्यांनी कायदा व सुव्यवस्था टिकून ठेवायची, सामान्यांना न्याय मिळवून द्यायचा, तोच जर अत्याचार करत असेल तर काय होणार? असंच काही घडलं आहे मध्य प्रदेशमध्ये। मध्य प्रदेशमधील एका डेप्युटी कलेक्टरवर 32 वर्षीय महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत। या महिलेने केलेल्या आरोपानुसार डेप्युटी कलेक्टर अरविंद माहोर यांनी तिला आधी लग्नाचे आमिष दाखवले व नंतर तिच्याबरोबर बलात्कार केला। या प्रकरणातील पीडित महिलेने तिचे लैंगिक शोषण होत असताना व्हिडिओ देखील काढले असल्याचा आरोप केला आहे। पीडित महिला आणि आरोपी अरविंद माहोर यांची फेसबुकवरून मैत्री झाली होती। नंतर दोघांमधील संवाद वाढत गेला। यानंतर अरविंदने पीडित महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला। या प्रस्तावावर दोघांनी होकार दिला, परंतु अरविंद माहोरने आता लग्नासाठी नकार दिला आहे। ही माहिती देखील पीडितेने दिली आहे। एवढंच नाही तर अरविंद माहोर यांनी लग्नासाठी 5 कोटी रुपये एवढा हुंडा देखील मागितला होता, असा गंभीर आरोप देखील पीडित महिलाकडून करण्यात आला आहे। याआधी देखील आरोपी अरविंद माहोर यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता, परंतु आता थेट बलात्काराचा आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। तरी या संपूर्ण प्रकरणाचा तपास मध्य प्रदेश पोलिसांकडून केला जात आहे। या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा।